नमस्कार. आज आपण सकाळच्या घाईगर्दीमध्ये झटपट तयार होणारा पौष्टिक असा नाश्ता बघणार आहोत, तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी इथे आपल्याला एका भांड्यामध्ये 6 चमचे बारीक रवा घ्यायचा आहे. बारीक रवा जर नसेल तर तुम्ही जाड रवा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊ शकता. त्यानंतर यामध्ये आपल्याला 4 चमचे दही घालायचं आहे. दह्यामध्ये आणि रव्यामध्ये पाणी न घालताच हे आपल्याला 1 ते 2 मिनिटांसाठी व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. फेटून झाल्यानंतर हे मिश्रण आपल्याला 5 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला 1 कप पोहे घ्यायचे आहेत. जे तुम्ही कांदा पोह्यांसाठी रेग्युलर पोहे वापरतात तेच पोहे आपल्याला इथे वापरायचे आहे. त्यानंतर पोह्यांमध्ये पाणी टाकून आपल्याला 2 ते 3 वेळा पाण्याने पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. इथे पोहे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत म्हणून इथे आपण पोहे 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि हे पोहे आपल्याला 5 मिनिटांसाठी झाकून ठेवायचे आहे. 5 मिनिटांनंतर इथे तुम्ही बघू शकता अगदी हाताने सुद्धा पोहे मॅश होतायत म्हणजे पोहे व्यवस्थित भिजले गेलेले आहे. त्यानंतर रवा आणि दह्याचं मिश्रण आपल्याला यामध्ये घालायचं आहे. आपल्या आवडीनुसार यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करताना हाताने जेवढं जमेल तेवढे आपल्याला पोहे मॅश करत जायचं आहे. जशी आपण कणिक मळतो त्याप्रमाणे आपल्याला हे सर्व मिश्रण मळून घ्यायचं आहे. घरात जर लहान मुलं पालेभाज्या किंवा फळभाज्या खात नसतील, तर तुम्ही भोपळा, गाजर, मुळा काहीही चिरून यामध्ये घालू शकता किंवा मग पालेभाज्या बारीक चिरून यामध्ये घालू शकता. सर्व मिश्रण मळून झाल्यानंतर आपल्याला एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे. चाळणीला तेल लावून झाल्यानंतर आपल्याला हातांना सुद्धा तेल लावायचं आहे. म्हणजे टिक्की बनवताना आपल्याला सोपं जातं. इथे या पद्धतीने छोटे-छोटे गोळे घ्यायचे आहेत आणि छोट्याशा जशा टिक्क्या बनवून घ्यायच्या आहेत. तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने छोटी आणि पातळसर आपल्याला टिक्की बनवायची आहे. खूप जाडसर किंवा मग खूप मोठ्या टिक्की बनवायच्या नाहीयेत. जेवढी तुम्ही पातळसर टिक्की बनवाल तेवढी ती खायला चविष्ट लागते. या पद्धतीने आपण सर्व टिक्की बनवून घेणार आहे. इथे टिक्की बनवून झाल्यानंतर आपल्याला आतमध्ये मध्यभागी होल बनवायचा आहे. होल बनवल्यामुळे सर्वदूर वाफ एकसारखी येते. त्यानंतर आपण यांना सर्वांना वाफवून घ्यायचं आहे. इथे वाफवण्यासाठी मी एका भांड्यामध्ये पाणी गरम केलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला चाळणी ठेवायची आहे आणि 5 ते 10 मिनिटांसाठी आपल्याला टिक्की वाफवून घ्यायची आहे. इथे 5 ते 10 मिनिटानंतर टिक्की वाफवून झाल्यानंतर आपल्याला त्या थंड करून घ्यायच्या आहेत. इथे तुम्ही बघू शकता सर्व टिक्की थंड झालेल्या आहेत आणि अगदी हातात अलगदपणे येत आहे म्हणजे त्या व्यवस्थित स्टीम झालेल्या आहेत. खाली चाळणीला पण चिटकलेल्या नाहीयेत आणि हाताला सुद्धा त्या चिटकत नाहीयेत. आता सर्वात शेवटी आपल्याला या सर्वांना तडका द्यायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला कढईमध्ये तेल घ्यायचं आहे. इथे मी कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे. तेलाऐवजी तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता. त्यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा मोहरी घालायची आहे. 1 हिरवी मिरची कट करून घालायची आहे. हिरवी मिरचीऐवजी तुम्ही लाल तिखट सुद्धा घालू शकता. त्यानंतर 2 ते 3 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. त्यानंतर पाव चमचा जिरं घालायचं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि 1 चमचा तीळ घालायची आहे. ही फोडणी खमंग बसल्यानंतर आपल्याला यामध्ये टिक्की घालायची आहे. इथे मोहरी फुटल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम ही स्लो ठेवायची आहे आणि तडका खमंग बसल्यानंतर आपल्याला सर्व टिक्की त्यामध्ये परतून घ्यायच्या आहेत.
परतून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि सर्वात शेवटी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यावरती ओरिगॅनो सुद्धा घालू शकता. तर दररोज तोच-तोच नाश्ता खायचा कंटाळा आला असेल, तर या पद्धतीने नाश्ता करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल. यामध्ये आपण सोडा, इनो न घालता झटपट बनवलेला आहे. यामध्ये आंबवण्याची गरज नाही. तरीसुद्धा हा मऊ आणि लुसलुशीत 2 ते 3 तासांसाठी राहतो. तर ही टिक्की तुम्ही टोमॅटो केचप किंवा कुठल्याही चटणीसोबत खाऊ शकता. सकाळच्या घाईगर्दीमध्ये किंवा मुलांना दुपारी स्नॅकमध्ये देण्यासाठी, डब्यात देण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडेल असा हा लुसलुशीत आणि मऊसर असा नाश्ता आहे. तर नक्की करून बघा. आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.